नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या खिशातील 100 रुपयाची नोट आणि इराणच्या हार्मुझ सामुद्रधुनीतून जाणारे तेलाचे महाकाय जहाज यांच्यात एक अतिशय सूक्ष्म पण अदृश्य धागा आहे. जर मी तुम्हाला असे म्हटले की अमेरिका आणि इराण यांच्यात गेली 50 वर्षे जे काही चालले आहे तो अण्वस्त्रांचा लढा आहे, तर हा केवळ एक वरवरचा नॅरेटिव्ह आहे जो तुम्हाला रोज बातम्यांमधून विकला जातो. खरा लढा हा केवळ तुमच्या खिशातील त्या पैशाचे मूल्य ठरवण्याचा एक रक्तरंजित खेळ आहे. जगातील सर्वात भयानक हत्यार कोणते असा प्रश्न विचारल्यास तुम्ही कदाचित अणुबॉम्ब किंवा हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचे नाव घ्याल. पण अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयात बसलेल्या अधिकाऱ्यांना माहित आहे की त्यांचे सर्वात घातक शस्त्र हे कोणतीही युद्धनौका नसून ती एक जागतिक बँकिंग प्रणाली आहे. इराण आणि अमेरिकेचा संघर्ष हा सीमेवर नव्हे तर तुमच्या आणि आमच्या नकळत जागतिक बँकेच्या सर्व्हर रूम मध्ये लढला जात आहे. गेल्या कित्येक दशकांपासून आपल्याला सांगण्यात आले आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव हा प्रामुख्याने अणुबॉम्बच्या निर्मितीवरून आणि मध्य पूर्वेतील दहशतवादाच्या समर्थनावरून निर्माण झालेला आहे. माध्यमांमधून सतत दाखवले जाणारे इराणचे आक्रमक चेहरे आणि अमेरिकेचे कठोर निर्बंध या एकाच साच्यात आपण या संघर्षाला बसवतो. सर्वसामान्यांना असे वाटते की अमेरिकेला इराणची आण्विक महत्वाकांक्षा मोडून काढायची आहे आणि म्हणून आखाती समुद्रात सतत युद्धनौका गस्त घालत असतात. हेच ते मायाजाल आहे जे मूळ प्रश्नांवरून आपले लक्ष विचलित करते. या संघर्षाची सुरुवात 2015च्या अणुकरारातून किंवा 1979च्या इस्लामिक क्रांतीतून झालेले नाही. याचे मूळ कारणमीमांसा आणि ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्यासाठी आपल्याला 1953च्या आसपास जावे लागते, जेव्हा इराणच्या लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानांनी तिथल्या तेलाचे राष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न केला होता. तिथून पुढे जे घडले ते केवळ सत्तेचा खेळ नव्हता, तर तो मोठ्या धोरणात्मक पेचप्रसंगाची नांदी होती. या संपूर्ण खेळात खरा खलनायक कोणताही एक देश किंवा नेता नाही, तर ती आहे पेट्रोडॉलरची जागतिक मक्तेदारी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतील संरचनात्मक त्रुटी. इराणच्या भौगोलिक स्थानाकडे बारकाईने पाहिले तर हार्मुझची सामुद्रधुनी दिसते. तिथून जगातील एकूण खनिज तेलाच्या 20% अधिक व्यापार चालतो. यावर नियंत्रण मिळवणे हेच या युद्धाचे खरे आणि न दिसणारे स्वरूप आहे. इराणने जेव्हा जागतिक व्यापारात डॉलरला पर्याय शोधण्याचा आणि स्वतःचे ऊर्जा जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हापासूनच या अदृश्य संघर्षाला सुरुवात झाली. अमेरिकेने लादलेले निर्बंध हे केवळ राजकीय नसून ते एक जागतिक आर्थिक हत्यार आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या भाषेत याला वेपनायझेशन ऑफ फायनान्स किंवा वित्तीय व्यवस्थेचे शस्त्रीकरण म्हणतात. इथूनच खऱ्या खेळाला सुरुवात होते. जेव्हा 2015 मध्ये जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणजेच JCPOA करार झाला, तेव्हा जगाला वाटले की आता मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित होईल. परंतु 2018 मध्ये अमेरिकेने यातून एकतर्फी माघार घेतली. हा कोणताही सामान्य बदल नव्हता, तर हा एक अतिशय आक्रमक धोरणात्मक हस्तक्षेप होता. यातून हे स्पष्ट झाले की जागतिक राजकारणात करारांपेक्षा महासत्तांच्या अंतर्गत राजकीय गरजा आणि त्यांची भूराजकीय एकाधिकारशाही अधिक प्रबळ असते. या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीतून पाहिल्यास एक अतिशय विदारक सत्य समोर येते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने मान्यता दिलेल्या करारातून एका महासत्तेने एकतर्फी बाहेर पडणे हे आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या मर्यादा आणि जागतिक कायदेशीर तरतुदींचा उघडेपणा दर्शवते. अण्वस्त्र प्रसारबंदी कायदा अंतर्गत येणाऱ्या नियमांचा अन्वयार्थ आपल्या सोयीने कसा लावला जातो हे याचे उत्तम उदाहरण आहे. इराणचा शांततापूर्ण हेतूने युरेनियम संवर्धनाचा अधिकार आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे पर्यवेक्षण यातील तांत्रिक तरतुदींचा वापर हे केवळ एकमेकांची कोंडी करण्यासाठी केला गेला. जेव्हा अमेरिका इराणवर निर्बंध लादते तेव्हा ते केवळ अमेरिकन कंपन्यांपुरते मर्यादित राहत नाही. जागतिक अधिकार क्षेत्राबाहेरील निर्बंधांच्या माध्यमातून अमेरिका स्विफ्ट या जागतिक बँकिंग प्रणालीचा वापर एक कायदेशीर शस्त्र म्हणून करते. यामुळे युरोपियन आणि भारतीय कंपन्यांनाही इराणशी व्यापार करण्यापासून रोखले जाते. ही एक अशी जागतिक घटनात्मक चौकट बनली आहे जिथे कोणत्याही आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाविना एका राष्ट्राला जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाते. याचे दूरगामी परिणाम आता संपूर्ण युरोप आणि आशिया खंड भोगत आहे आणि याचे भूराजकीय पडसाद इतके गंभीर आहेत की यामुळे भविष्यात संपूर्ण आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवस्थेवरच जगाचा अविश्वास निर्माण होऊ शकतो. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी केवळ तात्पुरत्या वाटाघाटी उपयोगी पडणार नाहीत, तर त्यासाठी सखोल संरचनात्मक सुधारणा आवश्यक आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या मक्तेदारीला पर्याय म्हणून एक बहुध्रुवीय चलन व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच ब्रिक्स देशांचा विस्तार आणि चीनची क्रॉस बॉर्डर इंटरबँक पेमेंट सिस्टीम म्हणजेच CIPS सारख्या पर्यायी व्यवस्था उदयाला येत आहेत. डिडॉलरायझेशन किंवा डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ही प्रक्रिया म्हणजे अमेरिकेच्या आर्थिक अस्त्रीकरणाला दिलेले एक थेट आणि अत्यंत प्रबळ उत्तर आहे.
अशा प्रकारच्या निर्बंधामुळे निर्माण होणाऱ्या रचनात्मक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतासारख्या विकसनशील देशांना आपली धोरणात्मक स्वायत्तता अबाधित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. इराणमधील चाबाहार बंदराचा विकास आणि रुपया तसेच रियालमधील द्विपक्षीय व्यापार हे भारताचे उचललेले एक अत्यंत प्रभावी पाऊल आहे. दोन महासत्तांच्या या शीतयुद्धात न अडकता स्वतःची पर्यायी वित्तीय आणि व्यापार परिसंस्था विकसित करणे हाच कोणत्याही उदयोन्मुख जागतिक सत्तेसाठी एकमेव शाश्वत मार्ग उरतो. शेवटी अमेरिका आणि इराण यांच्यातील हा तणाव हे केवळ दोन राष्ट्रांमधील युद्ध नाही. हे युद्ध आहे जुन्या जागतिक व्यवस्थेचे आणि आकार घेऊ पाहणाऱ्या नव्या बहुध्रुवीय जगाचे. जोपर्यंत आपण या युद्धाला केवळ बातम्यांच्या चष्म्यातून पाहणे थांबवून त्यामागील भूराजकीय आणि आर्थिक वास्तवाचा वेध घेत नाही, तोपर्यंत आपण केवळ एक अदृश्य खेळातील मूक प्रेक्षकच राहू. हे युद्ध कधी आणि कसे संपेल हा मूळ प्रश्न नाहीये, तर या युद्धाच्या राखेतून उद्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेचा आणि राजकारणाचा कोणता नवा नकाशा तयार होईल हे पाहणे सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार आहे.